घरामध्ये बसून बसून कंटाळलेल्या माझ्या लेकराने मला खाली घेऊन जाण्यासाठी नादच धरलेलं. त्याला खाली घेऊन आले आणि तो काही इकडे तिकडे खेळण्याऐवजी सायकलीसोबतच खेळत बसला. आजकाल त्याला सायकल एवढी आवडती आहे ना, सायकल खेळता खेळता अंगावर पण पाडून घेत होता. तेवढ्यामध्ये त्याचे डॅडा आलेले. मग कसं त्याच्या वडिलांकडे धावत गेलेला आणि ह्या दोघांची बॉन्डिंग तर एवढी आहे ना, दोघे आज जवळ आले की मला तर विसरूनच जातात. मग त्यांनी पार्सल आणलेलं होतं की याने तर हातातच धरला आणि घेऊन पळायला लागलेला, कारण त्याला बघण्याची एवढी उत्सुकता असते ना. मग घरी गेलो आणि झाडून ते अगोदरच काढून गेलेले होते, कारण 4:30 पावणे 5 वाजता खाली गेलेले होते मी. म्हणजे 5:30 पर्यंत आहो येतात, त्यामुळे मग सोबतच येत असतो वरती. आणि हे पार्सलमध्ये काय आहे ह्याची कियानला जास्त उत्सुकता लागलेली होती आणि त्यांनी काढलं पण. आता ह्यावेळेस त्याला आम्ही काहीच सांगितलेलं नाही, घेतलं पण त्यांनी, काढलं पण आणि सगळं ओपन पण करून बघितलं. काही नाही, तो टेबल घेतलेला आहे ना, हा वॉटरप्रूफ पेपर मागवलेला आहे, कारण त्याच्यावरतीच रॅक ठेवलेला आहे. जरी मी किती पुसून लावले भांडे तरी पण थोडंफार ओलापणा त्याच्यावरती पडतोच, मग ते खराब व्हायला नको त्यासाठी हे मागवलेलं आहे. तर आणखी काही लावलं नाही, लावल्यावरती तुम्हाला दाखवेल मी ते कसं दिसत आहे. मग आता काढूनच घेतलेलं होतं तर सगळीच ओपनिंग करणं चालू होती त्याची. आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे बरं का ह्याची, आणि कलर पण म्हणजे सेम मागवला आहे, त्या टेबलला मॅच होईल असं. आजकाल ऑनलाईन सगळंच भेटत आहे तर खूप सोपं झालं आहे. आपण विचार करणारी गोष्ट ती आपल्याला लगेच भेटत आहे. आणि मला आज हळदी कुंकाला जायचं होतं. सध्या संक्रांतीचा महिना सुरू आहे आणि रोज कुठे ना कुठं हळदी कुंकासाठी बोलवणं चालूच आहे. मग स्वयंपाक करून जायचं होतं आणि त्याच्यात मला बिर्याणी खाण्याची इच्छा झालेली होती. मग आहो बोलले तू तयारी कर, मग मी चिकन घेऊन येतो. मग ते गेले चिकन आणण्यासाठी आणि मी इकडे तयारी करतच होते. तोपर्यंत माझ्या कियांनी असा पराक्रम करून ठेवलेला. त्याला धने खायला एवढे आवडतात ना, त्याने धन्याचा डब्बा घेतला आणि त्याचं झाकण उघडून असं सगळीकडे सांडवून दिलेलं. मग तो सगळा पसारा आवरलेला. लवकर करायला गेले ना असं काही ना काही कुटाणा वाढूनच गेलेला असतो. आणि तयारी तर करून घेतलेली होती. मग किचन वाट्यावरती झालेला पसारा पण लगेच आवरून घेतलेला. नाहोंनी चिकन आणलेलं होतं तर मग ते चिकन पण धुवायला घेतलेलं, कारण मी बिर्याणीचं सगळी तयारी करून देत असते, चिकन धुवून देत असते. म्हणजे मीच बनवलेलं तर मला खाण्याची इच्छा होत नाही, कारण लग्ना अगोदर कधीच चिकनला हात पण लावलेला नव्हता, म्हणजे नॉनव्हेजला. त्यामुळे ना ती नेहमी आहो बनवतात आणि मी सगळी तयारी करते, असंच असतं आमचं. त्यानंतर मग कपडे वाळत घातलेले होते तर ते काढून घेऊया म्हटलं, आल्यावरती मग खूप उशीर होतो आणि सगळे कामं राहून जातात. तर माझ्या मागे मागे हा असाच फिरत असतो. आणि त्यानंतर मग कपडे काढून घेतलेले आणि लगेच गाड्या पण घालून घेते म्हणलं. कियांसाठी ते मुरमुरे ठेवलेले होते तर तो काही खात नव्हता, पण मी कपड्यांच्या घड्या घालत होते आणि तो कपडे ओढत होता, घालू नको घालू नको असं त्याचं चाललं होतं. अशी मज्जा चालू असते त्याची, त्याला खेळायला पाहिजे असतं, मला खेळ म्हणत होता त्याच्यासोबत. आणि काहीतरी तयार झाले ना त्याला वाटतं कुठेतरी चालली आहे, मग चल कुठेतरी, असं त्याचं सुरू असतं. त्याला खेळवत खेळवत आणि आहोंना गप्पा मारत सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेतलेल्या. एवढे काही कपडे नव्हते आणि त्यानंतर मग सगळ्या जिथल्या तिथं पण ठेवून दिलेल्या. आणि त्यानंतर मग गेले मी हळदी कुंकाला जाण्यासाठी. कियांला सोबत घेऊनच चालले होते, कारण त्याला पण सगळे जमतात तर बरं वाटतं बघायला. मैत्रिणीची वाट बघत बसलेले खालीच. आणि त्यानंतर गेले मग मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकासाठी. छान असं वाण ठेवलेलं आणि सगळ्या छान छान अशा नटून आलेल्या, नाईट ड्रेसवर दिसणाऱ्या आज सगळ्यांनी साड्या घातलेल्या. आणि किती छान वाटतं ना ह्या संक्रांतीच्या महिन्यामध्ये सगळ्या कपाटातल्या साड्या पण बाहेर निघायला लागलेल्या, कारण एवढ्या मैत्रिणी आहेत ना, एकीच्या घरी गेले की दुसरीच्या इथं जाणं चालूच आहे. त्यामुळे तर मग साड्या घालणं येतच आहे. ह्या माझ्या चांगल्या जवळच्या मैत्रिणी कांचना आणि रुचिता. आणि त्यानंतर मग वाण घेऊन आम्ही आलो घरी. कियांला तर एवढं चांगलं वाटत होतं ना, कारण तिथे लेकरं पण होते त्यांच्यासोबत खेळायला. आणि घरात आले, बिर्याणीचा एवढा छान वास आला ना, डायरेक्ट किचनमध्येच घुसले. तर एवढी सुंदर बिर्याणी केलेली होती ना आहोंनी, खरंच खूप टेस्टी झालेली होती. हॉटेलच्या बिर्याणीपेक्षा ना माझ्या नवऱ्याने बनवलेली बिर्याणी खूप आवडते, कारण खरंच खूप जास्त टेस्टी बनवतात ते. बिर्याणीच्या वासानेच मला असं वाटत होतं कधी खाऊ आणि कधी नाही. लगेचच गेले बेडरूममध्ये, कपडे चेंज केले आणि बिर्याणी घेतली वाढून. तुमच्यासोबत कधीतरी रेसिपी शेअर करेन, पण शक्यतो आहो बिर्याणी करताना व्हिडिओ शूटच करू देत नाही. ते म्हणतात ज्या दिवशी शूट केले ना त्या दिवशी टेस्ट बिघडून जाते. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.